गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा डिपार्टमेंट सातारा जिल्ह्यामध्ये जी भरती झाली होती मित्रांनो, तर त्याचा रिझल्ट लागलेला आहे. तर आपण बघूया की आजच्या व्हिडिओमध्ये किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे, किती मार्क पडलेले मुलांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूया. बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन अंतर्गत जी अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ व मंडळी अधिकारी कोल्हापूर परिमंडळ सिंचन भवन कृष्णानगर सातारा आणि दिनांक बघा 30/5/2025 रिझल्ट लागलेला आहे. तर जी ही भरती होती बघा, जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होती सातारा जिल्ह्यात. तर त्यामध्ये जे पोस्ट होते बघा, दप्तर कारकून गट क पदासाठी कालवा निरीक्षक, मोजणीदार असे वेगवेगळे पद होते बघा. त्याची वेटिंग लिस्ट लागलेले. तर बघू शकता वेटिंग लिस्ट मध्ये. बघा मित्रांनो, दप्तर कारकून गट क, कालवा निरीक्षक गट क, मोजणीदार गट क, वेतन वेतन स्तर S6, रुपये 19,900 ते 63,200 एवढं वेतन वेतन भेटणार आहे मित्रांनो. ज्यांचं या पदासाठी सिलेक्शन होणार आहे. बघा इथं वय दिलेलं आहे, किती वर्षापर्यंत तुम्ही हे ऍप्लिकेशन करू शकता. एज्युकेशन क्रायटेरिया काय होतं बघा. दप्तर कारकून कालवा निरीक्षक मोजणीदार पदकर्ता जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती आहे. कोणत्याही कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे. तसेच लिपिक, आपलं टंकलेखक टायपिंग 30-45 इंग्लिश आणि मराठीमध्ये. बघा जाहिरात कधी प्रसिद्ध करण्यात आली होती बघा, 5 ऑगस्ट 2024 ला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती बघा मित्रांनो. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील कोट्यातील 14 संवर्गाची एकूण 4,497 जागासाठी होती बघा, सरसेवून भरती होती. बघू शकता. बघा इथे एक उमेदवाराने दप्तर कारकून गट क, कालवा निरीक्षक गट क, मोजणारा गट क या पदासाठी विहित केलेली विभागीय परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बघा मित्रांनो, प्रतीक्षा यादीतील नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवाराची यादी बघा. कोल्हापूर झोन सातारा. मेरिट नंबर लागलेलं, कॅन्डिडेट नेम, जेंडर, कॉन्टॅक्ट नंबर, मेल, कॅन्डिडेट ॲड्रेस, कॅटेगरी, रिझर्वेशन, सिलेक्शन कॅटेगरी, रिकमेंडेशन सर्कल. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, हे विद्यार्थ्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सर्व डिटेल्स इथं देण्यात आलेले आहे. आणि हे वेगवेगळ्या झोन वाईज इथे दिलेले आहे मित्रांनो. कारकून कोणत्या झोनमध्ये सिलेक्शन झालेले आहे इथे सांगितलेलं आहे. मित्रांनो याच्यामध्ये फक्त बघा, कालवा निरीक्षक
डॉक्टर कारकून यांचं म्हणजे मार्क दिलेलं नाहीये, किती मार्क पडलेले काय नाही, डायरेक्टली त्यांचं सगळं डिटेल्स दिलेले आहे. त्यांचं मार्क तर दिलेलं नाहीये, तर आता सध्या आपल्याला त्यांचं मार्क किती पडलेले आहे, किती कट ऑफ लागला तर ते सध्या सांगता येणार नाही. पण ज्यांचं सिलेक्शन झालेलं त्यांची एक यादी इथं दिलेली आहे बघा मित्रांनो, बघू शकता. आणि हे वेगवेगळे झोन वाईज आहे बघा. कारण की याच्यामध्ये 3 पोस्ट आहेत, तर त्या वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे झोन दिलेले आहेत. बघा मित्रांनो, तर अशा प्रकारे हे. तेरा जागेसाठी ही रिक्वायरमेंट होती, 14 जागेसाठी रिक्वायरमेंट होती मित्रांनो. तर सगळ्यां ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे जलसंपदा डिपार्टमेंटमध्ये, सगळ्यांना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. तर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेले मार्क दिलेले नाही मित्रांनो, फक्त 14 पोस्ट होत्या, तर त्यावेळेस इथं त्यांचं डिटेल्स दिलेले आहे पूर्ण. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय फ्रेंड्स.